च्या सुरुवातीला बातमी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मुंबईहून मुरबाडला हेलिकॉप्टरनं जात असताना 15 मिनिटातच इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं। शिंदेंच्या हेलिकॉप्टर सोबत नेमकं काय झालं बघूयात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात सापडलं। ऐरोलीत शिंदेंच्या हेलिकॉप्टरला धुळीच्या वादळाचा फटका बसला, पण पायलटनं प्रसंगावधान दाखवलं आणि हेलिकॉप्टर वळवून जुहू पवन हंस या ठिकाणी इमर्जन्सी लँडिंग केलं। दुपारी 3:30 वाजता मुंबईतल्या महालक्ष्मी रेसकोर्सच्या 10 नंबरच्या हेलिपॅडवरून शिंदे मुरबाडसाठी रवाना झाले। ठीक 15 मिनिटांनी हेलिकॉप्टर नवी मुंबईच्या ऐरोलीमध्ये धुळीच्या वादळात सापडलं। शिंदे पदाधिकाऱ्याच्या कुटुंबातील लग्नासाठी मुंबईहून मुरबाडला निघाले होते, मात्र ऐरोलीपर्यंत येताच हेलिकॉप्टर वादळात अडकलं। त्यानंतर पायलटनं शिंदेंना अलर्ट दिला। समोरून येणारं वादळ सुद्धा पायलटला दिसलं। संभाव्य धोका लक्षात घेऊन पुढे न जाण्याचा निर्णय केला आणि पुढच्या काही मिनिटातच हेलिकॉप्टर माघारी फिरवून जुहूमध्ये लँडिंग करण्यात आलं। जुहूत सुखरूप उतरल्यानंतर एकनाथ शिंदे आपल्या ठाण्यातल्या निवासस्थानी आलेत। हेलिकॉप्टरमध्ये शिंदेंच्या पीएसह 4 जण होते। गिरीश गायकवाडसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।